नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे परत न येणाऱ्या लोकांच्या मार्गांचे वर्णन करून आता ज्या मार्गाने गेलेले साधक परत येतात त्याचे वर्णन केले आहे. श्लोक 25. धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् तत्र चांद्रमसै ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. श्लोकाचा अर्थ: ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्मांची फळे भोगून परत येतो. येथे धूम हे पद धूमाभिमानी देवतेचे म्हणजे अंधकाराच्या अभिमानी असलेल्या देवतेचे वाचक आहे. तिचे स्वरूप अंधकारमय असते. अग्नी अभिमानी देवतेप्रमाणे पृथ्वीवरील समुद्रासह सर्व देशांवर हिचाही अधिकार आहे. तसेच दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्या साधकांना रात्री अभिमानी देवतेजवळ पोहोचविणे हे हिचे काम आहे. दक्षिणायन मार्गाने जाणारा जो साधक दिवसा मरतो त्याला ही देवता दिवसभर आपल्या ताब्यात ठेवून रात्र सुरू होताच रात्री अभिमानी देवतेकडे सोपविते आणि जो रात्री मरतो त्याला लगेच रात्री अभिमानी देवतेच्या ताब्यात देते. येथे रात्री हे पद रात्रीच्या अभिमानी असलेल्या देवतेचेच वाचक समजावे. हिचे स्वरूप अंधकारमय असते. दिवसाची अभिमानी असलेल्या देवतेप्रमाणे हिचा अधिकार सुद्धा पृथ्वी लोकाची जेथवर सीमा आहे तेथवर असतो. पृथ्वी लोकी ज्या वेळी जेथे दिवस असतो तेथे दिवसाची अभिमानी असलेल्या देवतेचा अधिकार असतो आणि ज्या वेळी जेथे रात्र असते तेथे रात्रीची अभिमानी असलेल्या देवतेचा अधिकार असतो. एवढाच फरक आहे. दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्या साधकाला पृथ्वी लोकाची सीमा ओलांडून देणे व अंतरिक्षामध्ये कृष्ण पक्षाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात देणे हे हिचे काम आहे. जर तो साधक शुक्ल पक्षात मेला तर त्याला कृष्ण पक्ष येईपर्यंत आपल्या अधिकारात ठेवून आणि जर कृष्ण पक्षात मेला तर लगेचच आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन कृष्ण पक्षाभिमानी देवतेच्या ताब्यात ती देते. कृष्ण पक्षाभिमानी देवतेचे वाचक येथे कृष्ण हे पद आहे. याचे स्वरूपही अंधकारमय असते. पृथ्वी मंडळाच्या सीमेच्या बाहेर अंतरिक्ष लोकात जेथे 15 दिवसांचा दिवस व तितक्याच कालाची रात्र असते तेथवर तिचा अधिकार आहे. फरक एवढाच की ज्यावेळी जिथे त्या लोकांमध्ये शुक्ल पक्ष असतो त्यावेळी तेथे शुक्ल पक्षाभिमानी देवतेचा अधिकार असतो आणि जिथे कृष्ण पक्ष असतो तेथे कृष्ण पक्षाभिमानी देवतेचा अधिकार असतो. दक्षिणायन मार्गाने स्वर्गात जाणाऱ्या साधकाला दक्षिणायनाभिमानी देवतेच्या ताब्यात देणे हे हिचे काम आहे. जो दक्षिणायन मार्गाचा अधिकारी साधक हा उत्तरायणाच्या काळी हिच्या अधिकारामध्ये येतो त्याला दक्षिणायनाचा काल येईपर्यंत आपल्या ताब्यात ठेवून आणि जो साधक दक्षिणायनाच्या कालात येतो त्याला त्वरित ही आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन दक्षिणायनाभिमानी देवतेजवळ पोहोचविते. ज्या 6 महिन्यात सूर्य हा दक्षिण दिशेकडे चालत राहतो
त्या 6 महिन्यांना दक्षिणायन असे म्हणतात. त्याचा अभिमानी असलेल्या देवतेचे वाचक दक्षिणायनम हे पद आहे. हिचे स्वरूपही अंधकारमय असते. अंतरिक्ष लोकाच्या वर ज्या लोकांमध्ये 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असते, तेथवर हिचाही अधिकार असतो. फरक एवढाच की उत्तरायणाच्या 6 महिन्यांमध्ये त्याची अभिमानी असलेल्या देवतेचा तेथे अधिकार असतो आणि दक्षिणायनातील 6 महिने हिचा अधिकार असतो. दक्षिणायन मार्गाने स्वर्गात जाणाऱ्या साधकांना आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या पितृलोकाभिमानी देवतांच्या अधिकारांमध्ये पोहोचविणे हे हिचे काम आहे. तेथून पितृलोकाभिमानी देवता या साधकाला आकाशाभिमानी देवतेजवळ आणि ती आकाशाभिमानी देवता चंद्रम्याच्या लोके पोहोचविते. इथे चंद्रम्याचा लोक हा उपलक्षण मात्र आहे. म्हणून ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत जितके पुनरागमनशील लोक आहेत, त्या सर्वांना चंद्रलोक या शब्दाने उपलक्षण असे समजावे. उपनिषदामध्ये वर्णन केलेला हा पितृलोक म्हणजे जो अंतरिक्षाच्या अंतर्गत येतो आणि जेथे 15 दिवसांचा दिवस आणि तेवढ्याच कालाची रात्र असते, तो हा पितृलोक नव्हे हे लक्षात घ्यावे. स्वर्गादीच्या प्राप्तीसाठी पुण्यकर्म करणारा पुरुष सुद्धा आपल्या ऐहिक भोगांच्या प्रवृत्तीचा निरोध करतो. या दृष्टीने त्याला योगी असे म्हणणे योग्य होय. याच्याशिवाय योगभ्रष्ट पुरुषही या मार्गाने स्वर्गात जाऊन तेथे काही काळ राहून परत येतात. तेही याच मार्गाने जाणाऱ्यांपैकी आहेत. म्हणून त्यांना योगी असे म्हणणे योग्यच होय. येथे योगी या शब्दाचा प्रयोग करून असे दाखविले आहे की हा मार्ग पाप करणाऱ्या तामस पुरुषांचा नव्हे, तर उच्च लोकांच्या प्राप्तीचे अधिकारी व शास्त्रीय कर्म करणारे पुरुष यांच्यासाठीच आहे. चंद्रमाच्या लोकामध्ये त्याची अभिमानी असलेल्या देवतेचे स्वरूप शीतल प्रकाशमय आहे. त्याच्यासारख्या प्रकाशमय स्वरूपाचे नाव ज्योती होय आणि तसेच स्वरूप प्राप्त होणे म्हणजे चंद्रमाची ज्योती प्राप्त होणे होय. तेथे जाणारा साधक त्या लोकी शीतल प्रकाशमय असे दिव्य देव शरीर प्राप्त करून घेऊन आपल्या पुण्यकर्मांचे फल म्हणून मिळालेले दिव्य भोग भोगतो. तेथे राहण्याचा ठराविक काल संपल्यावर या मृत्यूलोकी परत येणे म्हणजेच तेथून परत येणे होय. ज्या कर्मांचे फलस्वरूप असे स्वर्ग व तेथील भोग प्राप्त होतात, त्यांचा भोग संपल्यावर ते क्षीण होतात. तेव्हा प्राण्याला नाईलाजाने तेथून परत यावे लागते. तो चंद्रलोकातून आकाशात येतो. तेथून वायुरूप बनून जातो. मग धुमाकारात बदलतो. धुमापासून ढग बनतो. ढगापासून मेघ बनतो. त्यानंतर पाण्याच्या रूपात पृथ्वीवर बरसतो. तेथे गहू, यव, तीळ, उडीद इत्यादी बीजांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये शिरतो. त्याच्याद्वारे कर्मानुसार मिळणाऱ्या योनीच्या पुरुषात अन्नाद्वारा प्रवेश करतो आणि पुरुषातून स्त्री जातीत जाऊन शरीर धारण करून जन्माला येतो. अशा प्रकारे तो जन्ममरणाच्या चक्रामध्ये पडतो. अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.